स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव कुठे स्थापित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर। हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू। भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव 7 नवरी नागपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात येत आहे। या गावाची लोकसंख्या फक्त 1800 इतकी आहे। या प्रकल्पाचा उद्देश गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान उंचावणे आहे। यामध्ये ड्रोन सहाय्यक शेती, स्मार्ट सिंचन, मुलांसाठी डिजिटल शाळा, मोबाईल बँकिंग आणि टेलिमेडिसिन सारख्या सुविधा दिल्या जात आहेत। यात 15 खाजगी कंपन्यांचा सहभाग असून रिअल टाइम हवामान व मातीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे। हे गाव डिजिटल प्रशासन आणि प्रगत सुरक्षा प्रणालीने सुसज्ज केले जाईल। हा प्रकल्प यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील इतर गावांमध्ये व देशभर त्याचा विस्तार केला जाईल। भारतातील पहिले यावर एक नजर टाकूया। भारतातील पहिली AI आधारित अंगणवाडी ही नागपूर जिल्ह्यातील वडधमणा गावात सुरू करण्यात आली आहे। भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे मिझोराम। भारताचे पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव आहे अमरावती, आंध्र प्रदेश। भारतात रेल्वेमध्ये ATM स्थापित करणारे पहिले बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, पंचवटी एक्सप्रेसमध्ये। भारताच्या पहिल्या नाईट सफारीचे निर्माण लखनौ, उत्तर प्रदेश येथे होणार आहे। समान नागरिक संहिता लागू करणारे स्वतंत्र भारताचे पहिले राज्य आहे उत्तराखंड। भारतातील पहिल्या जैविक मत्स्यपालन क्लस्टरचे शुभारंभ झाले सिक्कीम राज्यात। भारतातील पहिले वन्यजीव बायोबँक सुरू झाले आहे दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे। भारताचे पहिले हायपरलूप परीक्षण ट्रॅक लॉन्च केले आहे IIT मद्रासने चेन्नई येथील डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये। देशाच्या पहिल्या स्वदेशी MRI मशीनचे परीक्षण एम्स, दिल्ली येथे झाले। भारतीय सेनेने पहिल्यांदा FPV कामिकेज ड्रोनचे यशस्वी परीक्षण पठाणकोट, पंजाब येथे केले। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, 2024-25 या आर्थिक वर्षात भारतातील निर्यातदार राज्यांमध्ये महाराष्ट्राचे स्थान कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसरे। स्पष्टीकरण समजून घेऊ। 2024-25 मध्ये महाराष्ट्राने भारतातील दुसऱ्या क्रमांकावर निर्यात केली आहे। यावर्षी राज्याची निर्यात सुमारे 5.57 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे, जी देशाच्या एकूण निर्यातीतील सुमारे 15.37% आहे। महाराष्ट्राच्या निर्यातीतील प्रमुख क्षेत्रांमध्ये औद्योगिक उत्पादने, औषधे, रसायने, कापड आणि सॉफ्टवेअर सेवा यांचा समावेश होतो। गुजरात यावर्षी पहिल्या क्रमांकावर असून त्याने 9.83 लाख कोटींची निर्यात केली आहे। महाराष्ट्राला सॉफ्टवेअर निर्यातीतही दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले असून या क्षेत्रामुळे राज्याच्या आर्थिक वृद्धीस मोठा आधार मिळतो। त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख निर्यातदार राज्य म्हणून ओळखले जाते। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, अलीकडे कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला झोमॅटोने आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शाहरुख खान। स्पष्टीकरण समजून घेऊ। 2025 मध्ये झोमॅटोने फ्यूल युअर हसल या नवीन मोहिमेसाठी शाहरुख खान यांना ब्रँड अँबॅसेडर नेमले आहे। या मोहिमेत कठोर परिश्रम, सातत्य आणि यशासाठीच्या धडपडीचा संदेश दिला आहे। शाहरुख खानच्या लोकप्रियतेमुळे झोमॅटोला तरुणांशी अधिक प्रभावीपणे जोडण्याचा उद्देश आहे। ही नियुक्ती झोमॅटोच्या ब्रँड इमेजला अधिक प्रेरणादायी आणि विश्वासार्ह बनवते। झोमॅटोची स्थापना 2008 मध्ये झाली। याचे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे आहे आणि संस्थापक आहेत दीपिंदर गोयल आणि पंकज चड्ढा। ओके, आपली क्वालिटी कंटेंट आपल्याला आवडत असेल तर सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करत चला। व्हिडिओ जरी 10 मिनिटाचा असला तरी त्यामागे 20 तासांची मेहनत असते विद्यार्थी मित्रांनो। मला व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्टर्ब करायला आवडत नाही, पण तरीही आज सांगावंसं वाटलं। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, भारताने 2025-26 नामांकन चक्रासाठी युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी कोणते प्राचीन बौद्ध स्थळ सादर केले आहे? योग्य उत्तर आहे सारनाथ, उत्तर प्रदेश। डिटेलमध्ये समजून घेऊ।
भारताने 2025-26 साठी युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी एन्शियंट बुद्धिस्ट साईट सारनाथ हे स्थळ नामांकित केले आहे. सारनाथ हे वाराणसीजवळ वसलेले बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे, जिथे गौतम बुद्धांनी बोधप्राप्तीनंतर आपला पहिला उपदेश धम्मचक्र प्रवर्तन दिला होता. हे स्थळ 1998 पासून युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे हंगामी यादीमध्ये आहे आणि आता औपचारिक नामांकन सादर केले गेले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 5. आशियातील सर्वात मोठे कासव एशियन जायंट टॉर्टॉइस अलीकडे कोणत्या राज्यातील झेलियांग समुदायाच्या जंगलात सोडण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागालँड. स्पष्टीकरण समजून घेऊ. एशियन जायंट टॉर्टॉइस हे आशियातील सर्वात मोठे कासव असून ते संकटग्रस्त प्रजातींमध्ये मोडते. अलीकडे नागालँडमधील पेरन जिल्ह्यातील झेलियांग समुदायाच्या जंगलात या कासवांना सॉफ्ट रिलीज एन्क्लोजर पद्धतीने सोडण्यात आले आहे. हा प्रकल्प नागालँड वनोपजीव विभाग आणि इंडिया टर्टल कन्झर्वेशन प्रोग्राम यांच्या सहकार्याने राबविण्यात आला आहे. यामुळे प्रजातीचे संरक्षण व पुनर्वसन साध्य होणार आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6. सरकारी ई-मार्केटप्लेस जेमने 8 ऑगस्ट 2025 रोजी आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 9. डिटेलमध्ये समजून घेऊ. सरकारी ई-मार्केटप्लेस जेमची सुरुवात 9 ऑगस्ट 2016 रोजी झाली होती. ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे सरकारी खरेदी विक्री प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होते. ऑगस्ट 2025 रोजी जेमने आपला 9वा स्थापना दिवस साजरा केला आहे. या निमित्ताने जेमने 5.4 ट्रिलियन रुपयांहून अधिकचे ग्रॉस मर्चंडाईज व्हॅल्यू गाठल्याची घोषणा केली. जेममुळे सरकारी खरेदी पारदर्शक, वेगवान आणि स्पर्धात्मक झाली आहे. ओके, 7वा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने ब्रिटनमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी चेव्हनिंग शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण समजून घेऊ. उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चेव्हनिंग शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ही योजना ब्रिटन सरकारच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी उत्तर प्रदेशातील 5 विद्यार्थी ब्रिटनमध्ये 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यास करू शकतील. शिष्यवृत्तीत संपूर्ण शिक्षण शुल्क, संशोधन खर्च, परीक्षेचे शुल्क, मासिक भत्ता यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा विमान प्रवासाचाही संपूर्ण खर्च सरकार उचलेल. योजना शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरू होऊन 3 वर्षे चालणार आहे. ओके, प्रश्न 8. अलीकडेच WHOने कोणत्या विषाणूला मानवांसाठी कर्करोगजनक म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे हिपेटायटिस डी. स्पष्टीकरण पाहू. 28 जुलै 2025 रोजी वर्ल्ड हिपेटायटिस डे निमित्त जागतिक आरोग्य संघटना WHOने आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था यांनी हिपेटायटिस डी विषाणूला मानवांसाठी कर्करोगजनक म्हणून घोषित केले आहे. हा विषाणू फक्त हिपेटायटिस बी संक्रमित व्यक्तींमध्येच संसर्ग करू शकतो आणि यामुळे यकृताचा कर्करोग होण्याचा धोका 2 ते 6 पट वाढतो. यामुळे WHOने या रोगावरील नियंत्रण व प्रतिबंधासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाने ऑगस्ट 2025 मध्ये आपले नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे गौरव बॅनर्जी. स्पष्टीकरण समजून घेऊ. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजे BARC इंडिया ही भारतातील टीव्ही प्रेक्षक संख्या मोजणारी प्रमुख संस्था आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांची BARC इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी शशी सिन्हाचे स्थान घेतले आहे. बार्क इंडियाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय टेलिव्हिजन उद्योगासाठी विश्वासार्ह व अचूक डेटा उपलब्ध करून देणे. BARC इंडियाची स्थापना 2010 साली झाली होती. याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. ओके, 10वा प्रश्न. भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2025 मध्ये आशियातील सर्वात लांब मालगाडी रुद्रास्त्रचे यशस्वी परीक्षण कोणत्या राज्यातून केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण समजून घेऊ.
भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2025 मध्ये रुद्रास्त्र नावाच्या आशियातील सर्वात लांब मालगाडीची यशस्वी चाचणी केली. ही मालगाडी 4.5 किमी लांब असून यात 354 वॅगन आणि 7 इंजिनांचा समावेश आहे, ज्यात सुरुवातीला 2 इंजिन, त्यानंतर प्रत्येक 59 बोग्यांनंतर 1 इंजिन लावलेले आहे आणि प्रत्येक वॅगनची क्षमता 72 टन आहे. या चाचणीची सुरुवात गंजखवाजा स्टेशन, चंदौली, उत्तर प्रदेश येथून करण्यात आली आणि गंतव्यस्थान गढवा रोड, झारखंड होते. या मालगाडीने एकूण सुमारे 209 किलोमीटर अंतर कापले. या मार्गावर मालगाडीचा सरासरी वेग सुमारे 40 किलोमीटर प्रति तास इतका होता. या लांब ट्रेनमुळे एका वेळी जास्त मालवाहतूक करून कार्यक्षमता वाढवता येणार आहे. रुद्रास्त्रची चाचणी भारतीय रेल्वेच्या तांत्रिक क्षमतेचा मोठा टप्पा मानली जात आहे. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.